चर्चा करा दादा. यश शेवटचा खेळाडू गेला तो ते सोडून द्या, पण बाकीच्या एक दोन खेळाडू लाईनअपमध्ये नव्हते असं आयोजकांचं म्हणणं आहे. आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवलंय आणि आपण यूट्यूबला चेक करू शकता. आयोजक चेक करतील आणि सांगतील, पुन्हा एकदा आपल्याला सांगतील. तोपर्यंत आपल्याला सांगण्यात येत आहे. येस दादा, दादा यूट्यूबला पुन्हा एकदा चेक केलं, आपल्या 12th मॅनला देखील दाखवण्यात येते. येस VCC सनपूर टीम येस 2 धावांनी पॅनलाइज केले. लाईनअप मध्ये होते 12व्या खेळाडूला देखील आपल्या दाखवण्यात आलंय. येस पंच मॅच चालू करायची आहे. 3 षटकांची ही लढत. शिवानी रोहन, शिवा द बॉस आणि रोहन आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इंद्रजीत आपल्याला पाहायला मिळतोय. इंद्रजीत आपल्याला पाहायला मिळतो. थोडंसं पंच थोडीशी घाई करायला सांगा, कारण अजून देखील आपल्याला 3 मॅचेस कव्हर करायचे आहेत. साखळी सामन्यातील 3 मॅचेस, त्यानंतर सेमीफायनल फायनलच्या 4 मॅचेस म्हणजे तब्बल 7 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. त्यामुळे थोडंसं स्पीडअप ठेवायला सांगा. आणि टायमर लावलेला आहे. इथून पुढे सर्व मॅचेस या टायमिंगनुसार खेळवल्या जातील याची दक्षता घ्या. मागील मॅच जिथं सोडली होती ना तिथेच पुन्हा एकदा रिस्टार्टचं बटन दाबलंय. शिवा द बॉस नाम तो सुनाई होगा. पाटण तालुक्याचा कोहिनूर म्हणून ज्याची ओळख आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर बॉस या नावाने प्रचलित शिवा द बॉस पाहायला मिळतं. पहिल्याच चेंडूवर आलाय शिवा द बॉस यांच्या बॅटमधून खणखणीत दणदणीत षटकार. वाह वाह, एलिव्हेशन कुठेतरी फसले. खेळाडू त्या खाली तैनात आणि त्याच्या हाताला चटका देऊन पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. मोठे स्वप्न होण्यासाठी पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. तुमचे नशीब देव नाही तर तुमचे कर्म बनवते. आणि शिवदादा तसंच सांगतात मैदानाच्या आतमध्ये की मी मेहनत केली आहे, परिश्रम केलेत आणि त्याचं फळ मात्र मला या 2 चेंडूवर पाहायला मिळालंय. पहिल्या चेंडूवर षटकार, तदनंतरच्या चेंडूवर चौकार. आता तिसरा चेंडू मागे दडलंय काय? येणारा तिसरा चेंडू सांगून जाईल काय दडलंय त्याच्या मागे. आता मात्र कॅचची संधी आहे. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. मात्र पाहिलं ना तर आज नक्कीच आहे ना हाताला साबण का तेल लावून आले यार खेळाडू. माहीत नाही यार आज कोणत्या तेलाची ॲड आम्ही करत नाही, मात्र आज संपूर्ण खेळाडूंकडून कॅच मात्र ड्रॉप होताना पाहायला मिळतात. प्रत्येक संघाने पाहिलं ना 1-2 कॅचेस प्रत्येक मॅचमध्ये ड्रॉप केलेत. या बॅक टू बॅक 2 कॅच आणि तुम्ही जीवदान देताल ना तर खेळाडू किती घातक बनू शकतो याचं उत्तम उदाहरण शिवा द बॉसने दाखवून दिलं. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला होता शिवा द बॉस याने. जी व्यक्ती पाण्याने आंघोळ करते ती कपडे बदलते, जी व्यक्ती परिश्रम करते ती घामाने भिजते आणि इतिहास घडवते. शिवादादा देखील असंच सांगतात की मेहनत केली आहे मी, यासाठी खेळलोय, माझ्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी खेळलोय. आता मात्र कॅचची संधी आहे. यावेळेला कॅच होईल का? यस. गोलंदाजाचं सेलिब्रेशन सांगून जाते सर्व काही. फ्रस्ट्रेशन गोलंदाजाचं सांगून जाते. इंद्रजीतचं सेलिब्रेशन सांगून जाते की काय आहे या विकेटचं महत्त्व,
हे सांगून जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चला थोडंसं स्पीडअप करायचं, नवीन फलंदाज लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जय थोडंसं धावत या मित्रा, जय थोडंसं घाई करायचे जय, कारण आपल्याकडे अभाव कमी आहे. 7 मॅचेस अजून देखील आपल्याला कव्हर करायचे, 7 ते 8 मॅचेस जवळजवळ आपल्याला अजून देखील कव्हर करायचे आहेत, त्यामुळे थोडीशी घाई करायची आहे. इंद्रजितचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा कॅचची संधी, खेळाडू तैनात आहे का नाही आहे. चेंडू जाते वन बाउन्स, सीमारेषे पार, चौकार. आणि यस आपण जर पाहिलं तर VSS सनबूर संघासाठी प्राइज आहे. कोणत्याही खेळाडूने 3 चेंडू 3 षटकार म्हणजे षटकारांची हॅट्रिक जो खेळाडू मारेल त्याला आगरी बॉईज यांच्याकडून 500चं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहे. शिवादादांवरील प्रेम पहा, आगरी बॉईज ही शिवादादांची मैत्रीपूर्व नातं त्यांचं पाहायला मिळते आणि त्यांच्या संघावरील प्रेम त्यांचं पाहायला मिळतं. आगरी बॉईज या संपूर्ण खेळाडूंचं लगातार 3 षटकार मारा आणि 501 रुपयाचं पारितोषिक आगरी बॉईज या या खेळाडूंकडून घेऊन जा. चला थोडंसं पंच दोन्ही संघांना सांगा सर, आपल्याला देखील उन्हाचा तडाखा बसतोय आणि दिवस मोठा आणि रात्र छोटी असं सध्याच्या घडीला हिवाळी वातावरण असल्यामुळे पाहायला मिळतं, अंधार लवकर पडतो, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा सांगा. हा खेळाडू तैनात जरूर होता, त्याच्या डोक्यावरून चेंडू गेला आहे आणि लॉंग ऑफमधून खेळाडू येईल, पकडेल, गॅदर करेल, फेकेल, तोपर्यंत एकच धाव. आपण जर पाहिलं तर ही संपूर्ण स्पर्धा पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळवली जाते, त्यामुळे प्रत्येक नियमाचं काटेकोरपणे पालन केलं जावं अशी अपेक्षा आहे. या आधीच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर सुपुगडेवाडी या संघाने 5 रनांची पेनल्टी खाल्ली होती. पहा विकेट मात्र संपादन केली आहे आणि जर हॅट्रिक विकेट घेतली तर दोन्ही संघाच्या कोणी पण घेऊ दे, सनबूर संघाची दोन्ही सनबूर गावातील टीम आहेत, दोन्ही टीममध्ये कोणत्याही खेळाडूने हॅट्रिक घेतली तर आगरी बॉईज यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. येस, डगआउटचा नियम तंतोतंत पालन करायचा आहे. डगआउटच्या बाहेर कोणता खेळाडू आढळला तर नक्कीच पॅनलाइज केलं जाईल असा आयोजकांचा निर्णय आहे, त्यामुळे दोन्ही संघांनी दक्षता घ्यायची. जे संघ खेळतील त्या संपूर्ण संघांनी दक्षता घ्यायची आहे की डगआउटचा नियम सर्वांसाठी सारखा असेल, सर्वांनी डगआउटचा प्रॉपर पुरेपूर वापर करायचा आहे. डगआउटच्या बाहेर पाय किंवा शूज असेल, एखादा खेळाडू बाहेर असेल तर नक्कीच त्याला देखील ॲक्शन घेतली जाईल, त्याच्यावर देखील याची दक्षता घ्या. संपूर्ण संघांसाठी सारखा नियम आहे आणि पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. लेग बिफोरसाठी ही अपील केली आहे. सर काय झालं, डेड बॉल आहे. यस, डेड बॉल आहे आता सर, डेड बॉल दिला दादा. कॅप्टन VCC सनबूर डॉट बॉल दिला नाही, डेड बॉल आहे ना, डॉट आहे. यस, डॉट बॉल आहे. प्रीतम आहे स्ट्रायकिंग एंडला, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर केला प्रीतमने, मात्र एकच धाव. 2 ओव्हरचा षटक समाप्त झालंय आणि संघाची
2 बॉलचा खेळ अजून देखील बाकी आहे सर. यस, 2 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे दुसरं षटक समाप्त होण्यासाठी आणि धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली आहे. यस, चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस. त्याला पंच थोडंसं स्पीडअप ठेवायला सांगा पंच, कारण VCC सनबूर भरपूर असा वेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पंच अजून देखील आपल्याला 7 मॅच कव्हर करायचे आहेत, त्यामुळे थोडंसं स्पीडअप ठेवायला सांगा. येस दादा, मॅच बॉल येतो दादा, मॅच बॉल आहे दादा, दादा मॅच बॉल येतो दादा, मॅच बॉल आहे. VSS सनबूर तो मॅच बॉल आहे दादा, दादा मॅच बॉल येतो दादा, दादा मॅच बॉल आहे, आयोजकांनी दिलाय दादा, मॅच बॉल आहे, आयोजकांनी बॉल दिलाय. त्याला थोडंसं पंच पंच थोडंसं स्पीडअप द्या पंच, मॅचला चालना द्या, मॅचला चालना द्या दादा, कारण अजून देखील आपल्याला 7 मॅचेस सर आपल्याला कव्हर करायचे. 7 मॅचेस जर असं खेळलं तर नाही कव्हर होणार, त्यामुळे थोडंसं घाई करा. एकाच गावातील 2 टीम आहेत, एका बाजूला VSS सनबूर तर दुसऱ्या बाजूला VCC सनबूर. बॅट्समन कसाही असू द्या, चेंडू कसाही असू द्या, बॅट्समनच्या मनगडात ताकद पाहिजे चौकार षटकार मारण्याची. चेंडू लेचा पेचा होता, चेंडू असा होता, चेंडू तसा होता असं बोलून चालणार नाही. ते दाखवून दिलं फलंदाजाने की चेंडू कसाही असू द्या मी चौकार षटकार मारणार. मात्र गोलंदाज देखील सांगतोय की मी देखील कमबॅक करणार असं दाखवून दिलं. चला 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 जागेवर जावा, आपापल्या जागेवर जा, टीम मीटिंग घेऊ नका, लगेच आपापल्या जागेवर जा आणि फलंदाज लगेच नवीन धावत यायचं मैदानाला. धावत ये दादा, धावत ये, थोडासा धावत ये दादा. राहुल थोडंसं धावत ये मित्रा, राहुल. संघाची धावसंख्या पाहिली आपण, विचार केला तर फक्त आणि फक्त 24 या आकड्यावर. चला पंच थोडंसं स्पीडअप ठेवायला सांगा. मागील मॅचचा हिरो रोहित आपल्याला पाहायला मिळतोय आणि 24 धावा. आता या षटकामध्ये मोठे फटके मारणं गरजेचं असेल. फलंदाज प्रीतम आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय राहुलला मोठे फटके मारावे लागतील. मात्र VCC सनबूर जर पाहिलं तर सुरेख अशी फलंदाजी पाहायला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आता मात्र फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये परेश, नवीन फलंदाज कॅप्टन. आता कॅप्टन्सी नॉक खेळावे लागेल. शिवादादा आऊट झाला, रोहन आऊट झालाय. त्यानंतर आपण जर पाहिलं बॉस आऊट झाला, त्यानंतर रोहन आऊट झाला, त्यानंतर प्रीतम आऊट झाला, जय आऊट झाला. आता मात्र कॅप्टन्सी नॉक खेळावी लागेल परेशला आणि राहुलला. ही ओव्हर खेळावी लागतील. 5 चेंडूमध्ये तब्बल 10 ते 15 धावा अजून देखील ॲड कराव्या लागतील. जर संघाचं टोटल सुस्थितीमध्ये न्यायचं आहे ना तर मोठे फटके मारावे लागतील. डायरेक्ट हिट परतावं लागलं असतं. चला आपापल्या जागेवर जायचं लगेच आणि पंचांचा बोट आकाशाकडे. OUT आऊट. परेशला परतावं लागतं. क्रिकेटमधील आत्महत्या ज्याला म्हटलं जातं तीच पाहायला मिळाली आहे. ही धाव घ्यायची गरज होती का? सिद्धेश, नवीन फलंदाज सिद्धेश आपल्याला पाहायला मिळतोय. चला मनाई देवी आटोली आणि पवारवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचंय. या पुढील मॅच आपली असेल. जशी ही ओव्हर संपेल आपण लगेच टॉससाठी यायचंय. मनाई देवी आटोली आणि पवारवाडी
पवारवाडी आणि आटोली संघ आपण टॉससाठी आपला कॅप्टन पाठवायचा आहे. पुन्हा एकदा कॅचची संधी जरूर आहे. वाह वाह वाह, पहा रिंकू सिंगचा रेकॉर्ड नक्कीच मोडणार आहे हा खेळाडू. अभिषेक आज रिंकू सिंगचा रेकॉर्ड मोडणार आहे. 3 कॅच आतापर्यंत घेतलेत एका मॅच मध्ये. तब्बल 4 कॅच घेण्याचा रेकॉर्ड इंटरनॅशनल मध्ये रिंकू सिंगचा होता. एकाच मॅच मध्ये 4 कॅच रिंकू सिंगने आतापर्यंत घेतलेत. आपण जर पाहिलं तर जॉन्टी रोड्स याच्या नावावर तो रेकॉर्ड आहे की इंटरनॅशनलमध्ये एका मॅचमध्ये 5 कॅचेस घेण्याचा रेकॉर्ड आहे. आणि आता मात्र 4 कॅचेस अभिषेकने घेतलेत. तो रेकॉर्ड अभिषेकच्या नावावर होईल का पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनमध्ये. आता उर्वरित 3 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका येणं गरजेचं. पुन्हा एकदा उत्तुंग असा, मात्र एलिव्हेशन कमी. पत्त्यांचा बंगला जसा कोसळावा ना तसा VSS सनबूर संघाचा संघ ढासळतोय. तू चल मैं आया अशी अवस्था पाहायला मिळते. ओम आता उर्वरित 2 चेंडू. ओम 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 आणि ओम मैदानात नाव गजलं पाहिजे. 2 चेंडूवर एखादा मोठा फटका आला ना तर संघाची धावसंख्या सुस्थितीमध्ये म्हणजे 30-32 पर्यंत पोहोचू शकते. 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका मारावा लागेल. 24 संघावर आतापर्यंत धावसंख्या जकडून ठेवली आहे. ओमने सुरेख असा फटका टोलवला आहे, मात्र बॉलने काटा बदलला आहे आणि बॉल गेला आहे घोषांकी क्षेत्रात. 1 धाव आणि संघाची धावसंख्या धावून पोहोचती आहे 25 या आकड्यावर. 5 चेंडू, शेवटचा चेंडू असेल पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू. चला मनाई देवी आटोली आणि पवारवाडी कॅप्टन या. वाह वाह वाह, या ओव्हरचा जर विचार केला ना तर 1 रनआउट आणि 4 विकेट या ओव्हरमध्ये संपादन केलेत. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आटोली संघ आलाय. पवारवाडी संघ आपला कॅप्टन पाठवा. पवारवाडी संघ आपला कॅप्टन पाठवा. आमचा आवाजापर्यंत पोहोचतोय का पवारवाडी? 25 धावा झालेत आणि 2 धावा पेनल्टीच्या, म्हणजेच 27 धावा झालेत आणि 28 धावांचं टार्गेट असेल. 18 चेंडू आणि 28 धावांचं टार्गेट असेल. 25 धावा केलेत. लाईनअपमध्ये असोसिएशनच्या नियमावलीनुसार लाईनअपमध्ये जायचं आहे आणि लाईनअपमध्येच मैदानाच्या बाहेर यायचं आहे. ही आहे पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनची शिस्त. एक लाईनअप करून मैदानात जायचं आहे, एक लाईनअप करूनच मैदानाच्या बाहेर यायचं आहे. याची मात्र संपूर्ण संघाने दक्षता घ्यायची आहे आणि यास टॉस करून घ्यायचं आहे. दादा टॉस करून घ्या. टॉस केला जाईल. एका बाजूला आपण जर पाहिलं तर मनाई देवी आटोली, तर दुसऱ्या बाजूला पवारवाडी. असा टॉस आणि सागरदादांच्या शुभास्ते केला जातोय. टॉस कॉल कोणाचा असेल? यस, पवारवाडीचा कॉल असेल आणि टॉस जिंकलाय पवारवाडी. निर्णय काय असेल? गोलंदाजीचा निर्णय. धन्यवाद. लगेच आपण निर्णय दिल्याबद्दल धन्यवाद. कारण आपला असोसिएशनमधील देखील नियम आहे की ज्यावेळेस कॅप्टन टॉससाठी येतो त्यावेळेस मात्र निर्णय आपल्या खिशामध्ये घेऊनच यायचा असतो आणि आपण लगेचच टॉस जिंकला, लगेच निर्णय सांगितल्याबद्दल धन्यवाद. आयोजकांना सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. चला लगेच जाऊया. पूर्वार्ध झाला, उत्तरार्धामध्ये जाऊयात. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 27 धावा झालेत, 25 झाले. 2 पेनल्टीच्या 27 आणि 28 धावांचं टार्गेट असेल. चला लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवा.
येस थँक्यू. चला पुन्हा एकदा जाऊया दुपारच्या सत्रामध्ये. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. बनवायच्या आहेत 27 धाबा. प्रथम बॅटिंग करत असताना बनवल्या गेल्या धावफलकावरती तब्बल 25 प्लस पेनल्टीच्या 2 27 आणि 28 धाबांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलं. एकाच गावातील 2 दिग्गज संघाच्या दरम्यानची लढत, 2 नामवंत संघाच्या दरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. खूप चांगली मॅच, खूप चांगली मॅच, प्रेक्षकांना आनंद देणारी मॅच, प्रेक्षकांना मैदानाच्या आतमध्ये खेळून ठेवणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. सनबूर गावातील हे 2 खेळाडू, दोन्ही संघाच्या पाठीमागे आपण पाहायला गेलं तर विठलाई देवीचा खूप मोठा आशीर्वाद नेहमीच पाहायला मिळतो आणि विठलाई देवीच्या नावाने खेळणारे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला विठलाई स्ट्रायकर्स विठलाई शिवशाबा सनबूर आणि दुसऱ्या बाजूला विठलाई क्रिकेट क्लब सनबूर, असे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना गोलंदाजीच्या ट्रॅकवरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हातात असताना कोणता गोलंदाज वापरला जाणार पहिल्या षटकामध्ये. चला एक्स्ट्रा वेळ घेऊ नका विनंती असेल. चला प्लीज आपण पाहूयात. पहिलं षटक आहे शिवा बॉस यांच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. स्वतः कॅप्टन्स आहेत आणि कॅप्टन्स लिडिंग फ्रॉम फ्रंट गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल शॉर्ट आंपूल. अगदी आपण पाहिलं तर धाबा इथे पाहायला मिळालेला नाही. पहिलाच बॉल डॉट, परफ्यूम डिलिव्हरी नाकाच्या आणि कानाच्या समोरून निघून गेलाय बॉल मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल शिवा जाधव पहिला बॉल स्वागत केले गोलंदाज डॉट डिलिव्हरीने. कॅप्टन टू कॅप्टन लढाई. ओ पुन्हा एकदा टॉफेश, उंची भरपूर गाठली, अंतर पाहूयात. व्हॉट अ कॅच, ब्रिलियंट कॅच बाय फील्डर्स. पहिला धक्का बसलाय थीम VCC सनबूर संघाला. गुड कॅच बाय फील्डर्स. ऍक्शन रिप्ले जयच्या माध्यमातून हा लाजवाब कॅच. समोर आलेत, बदल आली ते दाखवलं. शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न केला आणि अगदी डीप मिड विकेटला एका पायावरती लंगडी घालत असताना हा कॅच कंप्लीट केला गेला. अलीकडच्या काळामध्ये मैदानी खेळ म्हणून आता अलीकडच्या काळामध्ये लंगडी खेळायला सुद्धा मान्यता मिळाली आहे आणि त्यामध्ये आपण पाहिलं एका पायावरती वेट ट्रान्सफर केलं, बॉलकडे नजर ठेवली आणि कॅच कंप्लीट केला. 2 बॉलचा मैदानाच्या आतमध्ये खेळ समाप्त झाला आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती कोणतीही धावसंख्या नाही आहे. पहिल्या विकेटचं पतन झालं. त्यानंतर जर आपण पाहिलं तर नवीन बॅटरला मैदानाच्या आतमध्ये रोहित हिट मॅन पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. रोहितला सुपर हिट खेळी करावी लागेल या मॅच मध्ये, कारण महत्वाची मॅच आहे. इथून जर पराभूत झाला तर या स्पर्धेला रामराम, या स्पर्धेला बाय बाय आणि या स्पर्धेला टाटा करावं लागेल. या स्पर्धेचा निरोप घ्यावा लागेल. तिसरा बॉल स्ट्रायकर एंडला रोहित. पहिला बॉल लॉफ्ट केलाय. पुन्हा एकदा टॉपेश, मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शिव छत्रपतींचा चावा मिळाला त्या मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा, षटकार. लाजवाब स्ट्रोक. टायमिंग प्रॉपर नव्हतं, अंतर पाहिजे होतं तेवढं मिळालं होतं. 6 धाबा, 6 धाब्याने आता मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. कहाणी में ट्विस्ट. अगदी तिसऱ्या बॉलवरती हा षटकार शिवा जाधवच्या बॉलवरती. हो खरा बॉल, खरा बॉल. हातामधून बॉल सुटलाय. कंट्रोल कुठेतरी गायब झालाय आणि त्यानंतर बॉलचा इशारा आलाय. नो +1. टोटल 2 धाबा. 2 धाबा, 2 धाबा, 2 धाब्याने धावफलक 9 धाबा धावफलकावरती. 8 धाबा, 8 धाबा धावफलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. चांगल्या ट्रॅकवरचं षटक. लॉफ्ट केलाय. पुन्हा एकदा स्लॉट मधला बॉल पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. लगातारचा दुसरा षटकार मैदानाच्या आतमध्ये. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. लोक डासलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावरती अशा पद्धतीने तुटून पडा. जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे
इतिहास लिहायला नाही, इतिहास वाचायला नाही, इतिहास लिहायला आलं. कोण इतिहास लिहिणार या मॅच मध्ये पाहायचं. अनेक वेळा एकमेकांच्या अगेन्स्ट खेळत, अनेक वेळा एकमेकांना पराभूत केलाय. फटका फसलाय. कॅच इटचा कॉल. शिवा बॉस बॉलच्या खाली पकडला गेलाय झेल. संपलाय फलंदाज. रोहितचा हा महत्वपूर्ण वादळी खेळाचा अंत झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि धक्का क्रमांक दुसरा बसलाय. लालचबुरी कुठेतरी संयम ढासळला आणि संयम ढासळत असताना आता संघाच्या प्रेशर मध्ये वाढ झाली आहे. कारण धाबा धावपलकावरती आहेत, त्या म्हणजे 14 धाबा. 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. नवीन बॅटर आदित्य नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आदित्य पाहाला बल. कॅप्टन बाद झाल्यानंतर जबाबदारी आता आदित्यच्या खांद्यावरती. राईट हँडेड बॅटर पाहायला मिळतो. शेवटचा बॉल. स्ट्रॉंग अपील फणसाकडे आणि ते अपील फेटाळून लावली आहे. षटकाची झाली आहे समाप्ती. 1 षटकाचा खेळ समाप्त झाला. 2 गडी बाद आणि 14 धाबा धावपलकावरती. मी म्हणेल दोन्ही संघांसाठी चांगलं षटक राहिलं. 2 विकेटी मिळाल्यात आणि बॅटिंग करणाऱ्या धावा संघासाठी धावाही मिळालेल्या आहेत. म्हणजे जी रिक्वायर्ड गती होती ती गती मिळाली आहे. फक्त जास्तीच्या विकेट्स गमावल्या गेल्या त्या षटकामध्ये. सामना जिंकण्यासाठी अजूनही 12 बॉल आणि बनवायच्या आहेत 14 धावा. 14 धावा बनवायच्या आहेत. 25+2 27 आणि 28 ची गरज. पेनल्टीच्या 2 धाबा ऍड केलेल्या आहेत आणि त्यामुळे 28 ची गरज आहे. 14 झालेत, 14 ची गरज. अर्ध काम समाप्त झालं. बॉल आता पाहिलं तर 12 बॉल शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज राहुल. पहिला बॉल टाकत असताना स्ट्रायकरला बॅटर. हो पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर. चेक केलं जाईल इथे. पंच नक्कीच पाहतायत कारण बॅट लागली की बॉल लागला होता हे पाहिलं गेलं आणि पंचाने इथे डॉट बॉल घोषित केलाय. खूप चांगला बॉल ब्लॉक होल मध्ये टाकला. परफेक्ट यॉर्कर होता. खूप चांगला अस्त्रशस्त्र ब्रह्मास्त्र वापर. हो पुन्हा एकदा आतमध्ये येणारा बॉल. स्विंग अँड मिस. डॉट बॉल नंतर आता पर्सेंटेज वाढलं. मॅच मध्ये मजा आली आहे. अगदी चुरशीची मॅच आहे. समीकरणामध्ये बदल झालाय. 10-14चं समीकरण. सामना होता कुठे, सामना चाललाय कुठे. 12 बॉल आणि 14 धाबांची गरज. फटका चांगला आहे समोरच्या बाजूला. लॉंग ऑन. क्षेत्ररक्षक डीपला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. गुड थ्रो. सिंगल मिळते. सिंगल नंतर धावपलकावरती बदल. 13 रन्स रिक्वायर्ड इन 9 बॉल्स. 9 बॉल 13 धावांची गरज. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. फक्त एकच षटक हाताला गेलं. अगदी इकॉनॉमिकल षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं. आणखी एक चांगला बॉल इथे. खराब. वाईट बॉलचा मारा. एकतर वाचण्यासाठी तुमच्याकडे धावा कमी आहेत, अशा धावा तुम्ही खर्च करू शकणार नाही आहात. लॉफ्ट केलाय पुन्हा. एक्स्ट्रा कमच्या दिशेला. क्षेत्ररक्षक वाट पाहत राहिलेत. वेट अँड वॉच. वाट पाहिल्याने संघाची वाट लावली. बॉल निघून गेलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या भरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला हा चौकार. 4 धाबानंतर पॉझिटिव्ह इंटेंट महत्वाचा होता. निगेटिव्ह इंटेंट मनामध्ये नकारात्मक भूमिका वापरली गेली. बॉलची वाट पाहिल्याने संघाच्या धावपलकावरती वाट लागली आहे. कारण 20 धाबा झालेत. बनवायच्या आहेत अजूनही 8 धाबा या सामन्यामध्ये. लॉफ्ट केलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या पाठीमागे. धावतात. सिंगल मिळेल आणि सिंगल नंतर 21 धाबा झालेत. बॉलचा विचार केला तर अजूनही 7 बॉल आणि 7 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी गरज आहे टीम VCC सनबूर संघाला. हो इथे डॉट बॉल. शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं डॉट टाकलाय गोलंदाजाने. आता या मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर 6 बॉल आणि 7 धाबांची गरज.
विझलो जरी बी आज माझा अंत नाही, पेटेल उद्या नव्याने सामर्थ नाशवंत नाही. छाटले जरी पंख मी, पुन्हा उडेन मी, पुन्हा नडेन मी, विजयासाठी संघर्ष करेन मी. या मॅच मध्ये संघर्ष दोन्ही संघांना मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. संघर्ष वाट्याला दोघांच्याही आला. संघर्ष त्यांनाच निवडतो ज्यांच्या अंगामध्ये लढण्याची धमक आहे. या दोन्ही संघांना संघर्षामध्ये निवडलं गेलं. तुमचं नाणं खणखणीत असून चालणार नाहीये. या मॅच मध्ये तुमच्या अंगामध्ये नाणं खणखणीत आहे, ती वाजवून दाखवण्याची कला तुमच्या अंगामध्ये असावी लागेल. 6 बॉल 7ची गरज आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज अवधूत. पहिला बॉल समोर बॅटर ओमकार. खरा बॉल इथे दाबा. एकतर उष्णा शेजारी त्यात कर्ज बाजारी. परिस्थिती खराब आहे संघाची. धावा तुम्ही खर्च करू शकणार नाही आहात. 6ला 7चं समीकरण होतं. कुठेतरी वाचण्यासाठी छोटीशी संधी होती, तीही घालवली आहे. आणि 6ला 6चं इक्वेशन आहे, रन बॉल इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. ना पद बडा ना कद बडा, जो मुसीबत में होगा वही सबसे बडा. या मॅच मध्ये कोण आता बडा खेळाडू होईल, बडे मंच का सरपंच कोण बनेल, या मॅच मध्ये पाहायचं आहे. 6 बॉल आणि 6 धाबांची गरज. व्हॉट मॅच, फंटास्टिक मॅच. लॉफ्ट केलाय, फटका फसलाय, शिवा बॉस बॉलच्या खाली आहेत. बॉल अक्षरशः डोक्यावरून निघालाय. 4 आहे 4. येस, 4 धावेनंतर बॉल निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. नशिबाचा 4 चौकार. खराब फिल्डिंगचा नजराणा पाहायला मिळतोय. 2 धाबांची गरज. 5 बॉल आणि 2 धाबा. फिल्डिंग खराब झाली, सामना पराभूत होऊ शकता. आता या मॅच मध्ये पाहायला मिळेल का 5 बॉल आणि 2 धाबांची गरज. हो, पुन्हा एकदा स्वीप केलाय, पॅडल स्वीप. क्षेत्ररक्षक सिंगल ते कॅचेस साठी जाणं गरजेचं होतं. द वॉल ऑफ इंडिया क्रिकेट. राहुल द्रविड यांनी सांगितलं, एखादा कॅचची संधी मिळाली तर कॅच घेण्याचा प्रयत्न करा. ड्रॉप झाला तरी चालेल, पण एखादा कॅच घेतल्यानंतर मॅच मध्ये जो कॉन्फिडन्स वाढतो, तो कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं. इथे ते प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. एखादा बेंचची गरज. संयम पाहायला मिळणार की आक्रमण पुन्हा एकदा केलं जाणार. सिंगल आणि सामना फिनिश होईल का. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला, नाश्ता केला, खेळाडू पोहोचला. विकेट. हो. काय घडलंय, बिघडलंय. विकेट मिळाली आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये धक 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 आता वाढली आहे, कारण सामना जिंकण्यासाठी अजूनही बॉल बाकी आहे. ते म्हणजे तब्बल 3 बॉल आणि बनवायचे आहेत ते म्हणजे 1 धाव. 3 बॉल 1 धाबेची गरज. 3 बॉल 1 धाबेची गरज. फिल्डिंग आता कुठे जवळ लावली जाणार, फिल्डिंग 30 सर्कलच्या बाहेर लागली जाणार का. 3 बॉल आणि 1 धाबेची गरज. प्रेझेन्स ऑफ माइंड महत्वाचं. फिल्डिंग चांगली झाली, डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. नवीन बॅटर चला प्लीज, का वेळ करताय, फील्ड बॅटिंग करणारी टीम. 3 बॉल 1ची गरज. तीन बॉल 1. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंद्रजीत. व्हॉट अ मॅच. डॉट बॉल आले तर पुन्हा एकदा मॅच मध्ये मजा येईल. प्रेक्षकांना ज्या मॅचची गरज होती, ज्या मॅच हवी होती मैदानाच्या आतमध्ये, ती मॅच पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. नेक्स्ट मॅच आपण टॉस सुद्धा केलेला आहे, कारण एका बाजूला टीम पाहायला गेलं तर मानाई देवी आटोली विपक्ष पवारवाडी या 2 संघाच्या दरम्यानची नेक्स्ट मॅच. 3 बॉल 1 धाबेची गरज. पवारवाडी संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे विनंती आपण तयार राहायचं. 3 बॉल 1ची गरज. लॉफ्ट केला, कॅचची संधी आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत, कॅच पकडला गेला आणि इथे घडलंय काय. शेवटच्या क्षणी बॉल आतमध्ये ढकललाय आणि धाव कंप्लीट झाली आहे आणि सामना जिंकलाय तो म्हणजेच यस. पाहूयात इथे निर्णय अजूनही पेंडिंग. पंच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. काय असेल
या मॅच मध्ये. यस, थर्ड अंपायर रेफर केला जाईल. चला थर्ड अंपायर संतोष सर कुठे असाल तर प्लीज आपण या थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण निर्णय द्यायचा आहे. संतोष सर. यस, संदीप सर आपण असाल तर प्लीज या. यस, रन कंप्लीट आहे का अंपायर्स? रन कंप्लीट आहे का? कॅच साठी आपण चेक करूयात. रन कंप्लीट आहे. यस, निर्णय अजूनही पेंडिंग आहे. निर्णय पेंडिंग आहे, फक्त आपण चेक करत होतो. कॅच साठी आपण चेक करतो, अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. दगदग वाढली आहे, दगदग वाढली आहे. पाहूया आता ओम साई MTC लाईव्ह टीमच्या माध्यमातून. चला थर्ड अंपायर्स संदीप सर कुठे असेल तर प्लीज या. सर या प्लीज, कॉल महत्वाचा आहे. 1-2 मिनिट या फक्त प्लीज. येस, क्रुशल मोमेंट आहे. एखाद्या डिसिजन मॅच चित्र स्पष्ट होऊ शकतं, त्यामुळे थर्ड अंपायरचा निर्णय तुम्हीच घ्या. नक्कीच चेक करतात. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. धाव जरूर कंप्लीट झाली आहे. कॅच साठी आपण कॉल चेक करतोय जरूर. थर्ड अंपायरचा निर्णय हा पेंडिंग कक्षेमध्ये. थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये अजूनही निर्णय पेंडिंग. सर्वांच्या नजरा इकडे लागलेल्या आहेत. पाहूयात निर्णय काय येतोय थर्ड अंपायरच्या माध्यमातून. महत्वाचा निर्णय. इथून जर कॅच कॅरी केला गेला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट असेल, आणि कॅच कॅरी केला नसेल तर VCC सनबोर्ड संघ या मॅच मध्ये विजयी होईल. डिसिजन पेंडिंग आहे. निर्णय पाहूयात काय येतोय. डिसिजन पेंडिंग. येस, डकआउट मधून आपण कोणी बाहेर येऊ नका प्लीज. थर्ड अंपायर्स आहेत. थर्ड अंपायर्स बाहेरचे आहेत, त्यामुळे थर्ड अंपायर्स योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. येस, इट्स आउट. थर्ड अंपायर्स इट्स आउट. थर्ड अंपायरच्या माध्यमातून इथे निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला. पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट. येस, थर्ड अंपायर्स आहेत. सरांशी पण नक्कीच चला सामना सुरू करायचा आहे प्लीज. निर्णय पंचांनी दिलेला आहे. इथून कोणीही निर्णय पंचांनी दुसऱ्या कोणी दिलेला नाहीये. येस, डिसिजन पेंडिंग होता. पंचांनी खूप पडताळणी केली आणि त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. थर्ड अंपायरच्या माध्यमातून हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला. थर्ड अंपायरने दिलाय तिकडे. आउट कसा म्हणजे त्यांचं म्हणणं काय अंपायरचं माहिती आहे का, की 3 सेकंदाच्या वर बॉल पकडलाय, त्याने होल्ड केलाय. हॅलो, आता अंपायरने सांगितलं. अंपायरने सांगितलं ते काय बोलतो. डिसिजन यासाठी घेतला, डिसिजन यासाठी घेतला, चेक साठी घेतला, कॅच घेतला तर घेतला नाही, डिसिजन यासाठी घेतला. बॉल सोडलाच नव्हता तो त्यासाठी अंपायर लगाय कॉल नाहीये. बरोबर, त्याला ते बोलतात डिसिजन आम्ही कशासाठी घेतला होता, बॉल चेकसाठी. अर्धा मिनिट झाला. थोडी मुवमेंट असते रे, त्याची पकडली ना जरा चालते. अंपायरने निर्णय दिलाय. पंचांचा निर्णय अंतिम राहील. येस, चला ऑफिशियल पंचाचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. फलंदाज आउट असेल. पुन्हा एकदा आपण जाऊया मॅचकडे, जिथे आपण पाहूयात
सामना सुरू करायचा आहे. 2 बॉल असूनही एका धाब्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 2 बॉल 1 ची गरज नवीन बॅटर आता स्ट्रायकर एंडला जाईल का? कारण 2023 क्रिकेटच्या नियमामध्ये बदल केले. जेव्हा जेव्हा बॅटर झिलबाद होतो तेव्हा तेव्हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉल आणि एका धाब्यांची गरज. मॅच आली कुठे, मॅच चालली कुठे आणि मॅच जिंकणार कोण? VCC सनबूर संघ ही मॅच जिंकणार की आपण पाहिलं गेलं तर VSS सनबूर संघ. एक कॅच किती महाग पडला फिल्डिंग करणाऱ्या टीमला. अगदी डोक्यावरून गेलेला बॉल 4 धाबा तिथे मिळाल्या आणि सामन्यामध्ये संपूर्ण चित्र स्पष्ट झालं. तो 4 अडवला गेला असता, कॅच झाला असता तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा चित्र अगदी जे इक्वेशन होतं ते पुन्हा एकदा आपण वेगळं पाहायला मिळालं असतं. 2 बॉल आणि एका धाब्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. 2 बॉल 1 सिंगल काढली जाणार का? एका धाब्याचं महत्व आता समजलं असेल. एक धाव महत्वाची आहे, एक धाव महत्वाची आहे. 2 बॉल 1चं समीकरण. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा धावगतीमध्ये थोडासा अडथळा आलाय. क्रिकेटमध्ये जेव्हा धावगतीमध्ये अडथळा येतो ना तेव्हा बॉलरने जर बॉल रिलीज केला तर टप्पा चुकण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळे इथे गोलंदाजाने पुन्हा एकदा स्टार्ट केलाय रनअपसाठी. हो पुन्हा एकदा डॉट बॉल, डॉट बॉल आणि इथे आता पाहिलं गेलं तर 1 बॉल आणि एका धाब्यांची गरज. यस, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल 1 धाव बनवायची आहे. कोण जिंकणार ही मॅच? 1 बॉल 1. एक बॉल आणि एका धाब्यांची गरज. चला एक्स्ट्रा वेळ घेऊ नका फिल्डिंग करणारी टीम. खूप उशीर झालेला आहे सामन्याला या. चला प्लीज विनंती असेल सामना सुरू करायचा आहे. 6 बॉल 1 ची गरज. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल. लॉफ्ट केलाय, कॅच उडालाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. हो 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 इथे सामना जिंकलाय टीम VCC सनबूर संघ. कदाचित शेवटच्या क्षणी हा सामना बॉलला पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि VCC सनबूर संघाने या मॅच मध्ये बाजी मारली आहे आणि पोहोचलाय 3ऱ्या फेरीमध्ये. चला यानंतर विनंती असेल नेक्स्ट मॅच इन ॲक्शन आपण पाहणार आहोत. एका बाजूला मानाई देवी आठवली संघ, दुसऱ्या बाजूला पवारवाडी संघ. टॉस जिंकलाय पवारवाडी संघानं. फर्स्ट फिल्डिंग करण्याचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये घेतला आणि आमंत्रित केला आठवली संघाला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोहित. विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपल्याला दिला जाईल मुख्य व्यासपीठावरती प्लेअर ऑफ द मॅच. वेगळी संकल्पना आहे या स्पर्धेच्या मध्ये. टिफिन बॉक्स दिला जातोय. बॉक्स आणि त्यामध्ये टिफिन, नाही तर टिफिन बॉक्सची अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. फक्त बॉक्सच दिला की काय, त्यामुळे बॉक्स प्लस टिफिन. नवीन नवीन कोरा कोरा बॉक्स आहे, त्याच्यामध्ये नवीन नवीन टिफिन आहे आणि